प्रेक्षकांनो, आजचा जबरदस्त तसाच रोमॅन्टिक भाग आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी माफ करा की काल काही कामानिमित्त तुम्हाला कालचा रिव्ह्यू मला देता आला नाही आणि आजचा जो रिव्ह्यू आहे तर मालिकाच खूप थोडी उशिरा आली आहे, त्यामुळे तुम्हाला उशिराच मिळतोय. आजचा भाग बघायला खूप छान आहे. नाही म्हणजे खोटी खोटी प्रेमाची अश्रू गाळण्याची नाटकं करून माननी यश कावेरीचे लग्नानंतरची पहिली रात्र खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेस आमच्यात नवरा बायकोचं जे नातं आहे त्यामध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ येणार नाही ही अट चुलीत घालून यशने चक्क कावेरीला खूप गोड सरप्राईज दिले. अमृताला अडकवण्यासाठी जबरदस्त सापळासुद्धा रचलाय आणि कावेरीला डिवचण्यासाठी खिल्ली उडवण्यासाठी आलेली जी अमृता आहे ना, तिला सडतोड उत्तर देऊन कावेरीने चांगलाच चपराक लगावलाय. बघूयात मग आजचा हा छानसा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. माधवीने आता ठरल्याप्रमाणे म्हणजेच मानने वचन दिल्याप्रमाणेच तिला शरण यायला सांगितलेलं असतं आणि ज्या वेळेस माधवी मानकडे पावलं टाकत जाते त्या क्षणी कावेरी एक शक्कल लढवते. मुद्दामच गोटा माधवीच्या पायात आपल्या पायाने ढकलते. त्यावरून खसरून माधवी डायरेक्ट मानच्या पायातच पडते. म्हणजेच काय, कावेरीने खरं तर सगळ्यांसमोर माधवीला तिची लायकी दाखवून दिलेली असते. आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो, पण विद्याला कळून चुकतं की हे सगळं कावेरीने मुद्दाम केलंय. ती आनंद साजरा करते. त्या क्षणी पटकन मा आणि अमृता दोघीही माधवीला उठवतात. पटकन कावेरी आता आपल्यावर काही यायला नको किंवा आपण अडकायला नको. म्हणूनच मुलांकडे जात म्हणते की मुलांनो, अरे काय केलं तुम्ही हे सगळं? इथे खेळू नका. आजी पडली की नाही तुमच्यामुळे? जा बरं तुम्ही तिकडे जाऊन खेळा. म्हणजेच काय, कावेरी वागते जशास तसं. जसं या मायलेकी करून सवरून नामानिराळी राहतात ना, अगदी तसंच कावेरी करून सवरून नामानिराळीच राहते. तेव्हा माधवी मात्र मानवरतीच टाफरते. हे सगळं तू मुद्दाम केलंस. तू आणि तुझ्या सुनेने मुद्दाम केलंस. मला माहिती आहे सुलक्षणा की तू तुझ्या सुनेला मिळालेली आहेस. तुम्ही दोघे ते एकत्र आहात. तू खुणावलं आणि म्हणूनच तुझ्या सुनेने हे सगळं मुद्दाम केलं. मी ना आज या अख्ख्या जगासमोर सांगते की तुझ्यासारखी मैत्रिणा कुणाची असूच शकत नाही. माधवी नेमकं स्वतःचा पान उतारा करते की मानचा काही कळत नाही आहे ना. तेव्हाच मानना इतका मोठा धक्का बसतो. माधवी सगळ्यांसमोर मानचा अपमान करते. मानवरती गंभीर आरोप करते की तुझ्यासारखी आतल्या गाठीची आणि स्वार्थी बाई असूच शकत नाही. मग माधवी काय आहे? बहुतेक ना हे सगळं ती स्वतःबद्दलच बोलते. मनातून कदाचित बोलतही असेल. आता ती अमृताला इतकं रागावते की अमृता इथे अजिबात राहायचं नाही. चल आत्ताच्या आत्ता इथून चल. अमृताला ती बजावते. तिच्याकडे हट्ट धरून बसलेले असते. पण अमृता ती स्पष्ट नकार देते. उलट माधवीची समजूत घालायला लागते. काय ते म्हणतात ना की जोपर्यंत डाव जिंकत नाही तोपर्यंत हारायचं नाही. अमृताचंही अगदी तसंच आहे. तिचा प्रत्येक डाव कावेरीने हाणून पाडलाय ना. भामटे अमृता काळजीचं आव्हानात मानच्या समोर सांगते की आई प्लीज, मी मावशीला सोडून कुठेही येणार नाहीये. तेव्हा आता माधवीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. बहुतेक तर हे सगळं नाटकच आहे वाटतंय. दोघींनी मिळून ठरवलंही असेल मानना पुन्हा एकदा अपराधीपणाच्या भावनेत टाकायचं. मग काय, मा आहेतच कावेरीला छळायला. आता अमृतावरती इतकी चिडते ती की अमृता, अगं या बाईमुळे इथून पुढे तुझं लग्नच होणार नाहीये. सुलक्षणा काय केलंस ग? नाही म्हणजे एका पोरीला तर तू माझ्या मारूनच टाकलं आणि दुसरीला हे सगळं असं करून हिरावून घेतलंस. बिचाऱ्या मा, आता या सगळ्या अपराधीपणाच्या भावनेत त्या स्वतःलाच होरपळून घेतात. मनातून इतक्या यातना होतात. आता अमृता माधवीसोबत जायला स्पष्ट नकार देते. आता ती सगळी चांगुलपणाची नाटकच आहे म्हणा वरवरची, मानचं मन जिंकून ठेवण्यासाठीची. तेव्हा माधवी तिच्यावरती चिडून नाराज होऊन अमृताला ताकीद देते की इथून पुढे मला तू तुझं तोंडही दाखवू नकोस. आणि रागात
कोणाचं काहीच ऐकून न घेता तशीच निघून जाते. हा सगळा नक्कीच यांच्या नाटकाचा भाग आहे. यशला तर जाळ्यात अडकवू शकली नाही, उदय आहे ना, त्याला तर अडकवूच शकते. म्हणजेच काय, अमृताला फक्त धर्माधिकारींच्या कुटुंबात स्वतःचं स्थान पक्क करून ठेवायचं आहे. यासाठीचे केलेले छोटेसे प्रयत्न, एक छोटीशी चाल, जी की ना कावेरीच्या लक्षात आली ना मानच्या. आता ज्या बायका असतात त्यांना माधवी जाता जाता सांगते की थोडी जरी लाज बाकी असेल ना तुमच्यात, तर या बाईचं तोंडही बघू नका. मानचा अपमान त्यांच्या इतका जिव्हारी लागतो. आता आलेल्या बायका कावेरीबद्दल नको नको ते बोलतात. वा सुलक्षणा, नाही म्हणजे असली सून आहे का तुझी? सून कशी असावी याची उत्तम उदाहरणं खूप हुशारक्या मारून देत होतीस. आणि काय ग सुलक्षणा, तुझी सून खुनी आहे म्हणे, तुझ्या नवऱ्यावरती हल्ला केला आणि ही असली सून तू तुझ्या घरात ठेवलीस. आता त्या मानबद्दल सुद्धा नको नको ती गरळ ओकायला लागतात. बहुतेक माधवी आणि अमृताने त्यांना हे सगळं करायलाही लावलं असावं, कारण त्यांचा काही भरोसाच नाहीये. सुलक्षणा, मागच्या वेळेस माझ्या सुनेचे संस्कार काढले होतेस तू, आणि ही असली सून आहे का तुझी? तुझ्यासारख्या दुतप्पी बाईसोबत मैत्री असल्यापेक्षा ना आपलं नातं इथेच संपलं. कारण तुझ्या सुनेची आमच्या सुनांवर, आमच्या मुलींवर काळी छाया नकोय बरं का आम्हाला. आता त्या नातं तोडायला निघालेल्याच असतात. मानच्या डोक्यात अशी हवा काय शिरते, रागाने चांगल्या लाल बुंद होतात. पण ज्या क्षणी यश घरात येतो त्या क्षणी मानचं लक्ष जातं आणि मा अगदी बर्फासारख्या वितळतात. लगेचच जाऊन कावेरीची काय बाजू घेतात आणि कावेरीच्या बाजूनेच त्या बायकांशी भांडतात. हो, आहे माझ्या सुनेवरती विश्वास. लोक काहीही म्हणू देत, किती खुने आहे, माझ्या नवऱ्यावरती तिने हल्ला केलाय, पण माझी सून निर्दोष आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी माझ्या सुनेचीच बाजू घेणार. कारण मी माझ्या यशसाठी तिला स्वीकारले. आज अगदी यशने मला 100 गुन्हेगारांना माफ जरी करायला सांगितलं ना, तर तेही करेन मी. आता अमृता, नंतर काकू, यमुना असल्या आवाजून बघायला लागतात ना माकडे. त्यांना कळतच नसतं की या कावेरीने नक्की काय जादूटोणा केलाय, की मानना तिच्या विरोधात ऐकूनच घ्यायचं नाहीये. पण ही सगळी मानची यशच्या पुढे चालणारी नाटकं आहेत बरं का, त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे. म्हणजे माधवी म्हणत होती ती बरोबर आहे, तर आतल्या गाठीच्या निघाल्या. माझ्या यशवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याचा कावेरीवरती पूर्ण विश्वास असेल तर माझाही तिच्यावरती विश्वास आहे. मग फार तर तुम्ही काय कराल? जाऊन बाहेर माझ्या विरुद्ध बदनामीच कराल ना? मला खूप काही ऐकवाल, माझा अपमान कराल तर तेही चालेल मला. जर पुढे जाऊन कावेरी निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे जरी सिद्ध झालं तरी माझ्या यशसाठी मी कधीच माझा निर्णय बदलणार नाही. त्या क्षणी मानचा निर्णय ऐकून यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. काय म्हणतात ना, आईसारखे थोर दुसरे दैवत नाही. पण मा इतक्या विकृत का वागतायत? मान्य आहे की कावेरीवरती राग आहे, कावेरीला पण खुणखुणी आले. नक्कीच माच्या मनात काहीतरी षडयंत्र शिजतंय. माझ्या यशच्या सुखापुढे मला काहीच महत्त्वाचं नाही असं सांगून मा त्या क्षणी हात जोडतात. पण यशला त्याचा माचा अपमान मान्य नसतो आणि इथेच तर यश इतकी मोठी माती खातो ना, कारण डोळे झाकून विश्वास ठेवलाय ना मावरती. मानच्या या नाटकाला भुलतो तो आणि त्या बायकांसमोर जाऊन सांगतो की नाही मा, तुला यांची माफी मागायची गरज नाही आहे. माझ्या माने कावेरीला मोठ्या मनाने स्वीकारला आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की कावेरीला स्वीकारून माने खूप मोठा खोटारडेपणा केला आहे, तर आज मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत कावेरी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही नवरा बायको म्हणून जवळ येणार नाही. चाल, यश वेड आहे का? नाही म्हणजे स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली मानच्या या आंधळ्या प्रेमापोटी. तेच तर हवं होतं ना त्यांना. पण या सगळ्याच्या मध्ये बिचारा कावेरीची काय चूक आहे? तिची मधल्यामध्ये कोंडी होते. यशचा निर्णय ऐकून बाकी सगळेजण हादरले असले, कावेरीची कोमात जायची वेळ आली असली, तरीसुद्धा मानचा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. यशला घट्ट मिठी मारतात त्या क्षणी
मानच्या हसण्यावरच आता कावेरीला सगळं कळून चुकतं की मानचा काय छुपा हेतू होता आणि मानने कसा वार केला. बिचारी कावेरी थोड्या वेळानंतर जेव्हा ती रूममध्ये असते तेव्हा मात्र तिची मनस्थिती इतकी ढासळते ना. आणि का नाही ढासळणार. यशचा निर्णय ऐकून अक्षरशः इतक्या मोठ्या धक्क्यात आहे ती. देवी आईला नमस्कार करतात. त्या जेव्हा वळतात त्या क्षणी पाहतात तर यश चक्क आपलं अंथरूण पांघरून घेऊन बाहेर झोपायला आलेलं असतं. आणि ते पाहूनच विचार करतात की कावेरी, आता एकटीच रडशील तू आणि तुझे अश्रू पुसायला तुझ्याजवळ यशही नाही आहे. पण अहो कावेरीला तुम्ही अजूनही ओळखलेलं नाही आहे. वाघीण आहे. वाघीण एकटी बास होते. ती खूप खमकी आहे. स्वतःला ती सावरूही शकते. यश जवळ जाऊन आता पुन्हा यांची चांगुलपणाची नाटकं चालू होतात. यश, तुझे आभार कसे मानू. यश विचारतो की कसले आभार तेव्हा सांगतात की आज तू वेळेवर आलास आणि माझी आब राखलीस. अपराधीपणाच्या भावनेने यशला विचारतात की आज तुमची पहिली रात्र होती आणि माझ्यामुळे तुला इथे. त्यांच्या डोळ्यांमध्ये खोटे खोटे अश्रूही येतात. तेव्हा यश, तो मात्र दिलदार मानाचा आहे. मांना सांगतो की अगं, तुझा अपमान कसा होऊ देणार होतो मी. कारण मी जे वचन दिलं आहे ना ते पेक्षाही तुझ्या सन्मानापेक्षा जास्त महत्त्वाचं नाही आहे. आता इकडे कावेरी रूममध्ये असताना मुद्दामच तिच्या जखमेवर मीठ चोळायला अमृता हजर होतेच. कावेरी, खरंच मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय गं. आज म्हणजे तुमची पहिली रात्र. इतर मुलींसारखीच तूही खूप छान स्वप्न रंगवली असतील. पण काय करणार ना, आज तुला इथे एकटंच राहावं लागतंय. पण आता या सजावटीचं काय गं कावेरी. थांब, राहू देत, मीच बघते काय करायचं ते. असं म्हणून ती सरसर आपली बेडवरती चढते आणि ती केलेली सगळी सजावट काढून अस्ताव्यस्त फेकूनच देते. कावेरी धक्क्याने तिच्याकडे फक्त पाहत असते. तेव्हा मुद्दामच कावेरीला डिवचत ती विचारते की आता कसं. एकदम बरं वाटतंय. बरं झालं कावेरी, मी यशसोबत लग्न नाही केलं. उलट यशसोबत लग्न न करून माझा जास्त फायदा झालाय. नाही म्हणजे बघ ना, आता तुमची लग्नानंतरची पहिली रात्र होती. पण काय झालं, यश आत्ताही तुझ्यापासून दूरच आहे. पण हे सगळं असं किती दिवस चालणार ना. आणि कधी ना कधी तर यशला कळेलच की अरे, या लग्नाला तर काहीच अर्थ नाही आहे. मग त्याचा राग, त्याची चिडचिड, त्याचं फ्रस्ट्रेशन हे सगळं होईलच. पण डोंट वरी कावेरी, मी आहे ना त्याला आधार द्यायला. अमृताचं खिजवणं, खिल्ली उडवणं चालूच असतं. पण कावेरी तिला सडेतोड उत्तर देते की ज्याची बायको खमकी असते ना त्याला बाहेर आधार शोधायची गरजच पडत नाही. तू फक्त स्वप्नच बघ. त्यावर अमृता म्हणते की 2 पुष्पगुच्छ घेऊन येते ती गुलाबाच्या फुलांचं आणि कावेरीकडे स्वप्न म्हणते की राहू देत, स्वप्न तर तुझी उद्ध्वस्त झालेत ना, हे घे तुझ्यासाठी. त्या क्षणी कावेरीवरती जबरदस्ती करणारी हीच अमृता तिला कावेरी चांगलाच धडा शिकवते. मुद्दामच त्या गुलाबांच्या फुलासोबत तिचा असा काही हात दाबून धरते ना की त्या गुलाबाचे काटे अमृताच्या हाताला बोचत असतात. माझं आणि यशचं प्रेम आहे ना ते एकमेकांच्या मनात आहे आणि यालाच खरं प्रेम म्हणतात अमृता. पण तुला खरं प्रेम कसं कळणार ना, कारण नशिबाने तुला फक्त द्वेष करायला शिकवलंय. वा कावेरी, काय सणसणीत उत्तर दिले. चांगला चपराक मारलाय अमृताच्या थोबाडावर. अमृता कावेरीवरती आरेरावी करायला लागते की कावेरी सोड म्हटलं ना. अगं काटा लागतोय कळत नाही आहे का तुला. 2 दिवसात फक्त तुझं हे जे खरं प्रेम आहे ना ते उघडं पाडेन मी. त्या क्षणी कावेरी परत एकदा तिला सडेतोड उत्तर देते. मानच्या बाबतीत यशने जो काही निर्णय घेतला आहे ना, म्हणजे जे वचन दिलंय त्यांना, त्याला कधीच मी विरोध करणार नाही. याला म्हणतात एकमेकांवरचा खरा विश्वास. कावेरी अमृताच्या हातात खाडकन डोळे उघडवते. ती सांगते, आमचं नातं स्वीकारलंय मान्य, याला म्हणतात मुलावरचा विश्वास. अमृता, पण
तू काहीच करू शकत नाही अगं, कारण ही जी नाती तू तोडू पाहतेस ना, ती खरी नाती आहेत. पण अमृता, एक गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाही आहे अगं, की या सगळ्यात तू कुठेच नाही आहेस. कावेरी मुद्दामच अमृताचा असा काही जोरात हात पिरगाळते ना, आणि सोबतच तिला धमकावते सुद्धा, की आज जसं तुझी आई हे घर सोडून गेली ना, तसंच तू सुद्धा हे घर सोडूनच जाशील. इश्काने जेव्हा ती हात सोडते तेव्हा अमृताच्या हातून रक्त येतं, कारण गुलाबाचे काटे चुभलेले असतात ना तिच्या हातामध्ये. विव्हळते ती. त्याच वेळेस कावेरी तिच्यावरती नजर रोखत तिला सांगते, की आता जा आणि शांत झोप अमृता, कारण आजची रात्र या घरातली तुझी शेवटची रात्र असेल. असं कावेरी का म्हणाली? नक्की अमृताला इथून काढण्यासाठी तिच्या डोक्यात काही प्लॅन आहे का? गुड नाईट डार्लिंग. कावेरीने असं म्हणता क्षणी अमृताला इतकं झोंबतं ते, लगेचच ती पळ काढते तेथून. इतक्यातच कावेरीच्या डोळ्यात आतापर्यंत रोखलेले अश्रू बाहेर पडतात. पण त्या क्षणी यशचा फोन येतो आणि कावेरी घाबरून जाते. यश तिला घाबरतच सांगतो, की कावेरी प्लीज गार्डनमध्ये या बाहेर. मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही, प्लीज पटकन या. आता कावेरी खूपच घाबरून जाते, धावत बाहेर जाते. गार्डनमध्ये पाहते तर लाईट बंद असते. कावेरी जीवाच्या आकांताने यशला मोठ्याने हाका मारत असते. इतक्यातच एका क्षणात अचानक लाईट्स ऑन होतात. कावेरी ज्या वेळेस मागे वळून पाहते तर तिच्यासाठी यशने गोड सरप्राईज ठेवलेलं असतं. समोरच हर्टमध्ये कावेरी यशचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच ठिकाणी जेव्हा यशला ती पाहते तिच्या जीवात जीव येतो. डायरेक्ट जाऊन यशला ती बिलगते, घट्ट मिठी मारते. दोघेही खूप वेळ मिठीतच असतात. कावेरी यशला विचारते, की हे सगळं काय आहे यश? तेव्हा यश उत्तर देतो, हे यशचं हार्ट आहे, ज्यामध्ये फक्त कावेरी आहे. आज परत एकदा आपल्यामध्ये दुरावा आला. जेव्हा मानने आपलं नातं स्वीकारलं होतं तेव्हा वाटलं होतं फायनली आपला दुरावा संपला. पण आज माच्या सन्मानासाठी मला वचन घ्यावं लागलं, की मी तुमच्यापासून दूर राहील. पण तुम्हाला न विचारता मी तसंच वचन देऊन टाकलं. आणि यश त्या चुकीसाठी तिच्यासमोर कान पकडून उभा असतो. तेव्हा कावेरी अर्थातच त्याला समजून घेते. यशला ती सांगते, की यश, आपल्यामध्ये जर एवढंही अंडरस्टँडिंग नसेल तर मग या नात्याला काय अर्थ आहे? त्या क्षणी यशची कळी खुलते. तो हसतच म्हणतो, की मला वाटलंच होतं की तुम्ही मला नक्की समजून घ्याल. तेव्हा कावेरी विचारते, की पण हे सगळं कोणी बघितलं तर? यश बिनधास्तपणे सांगतो, की सो व्हॉट, बघू देत. त्या सगळ्यांनाही माहिती आहे की यश आणि कावेरीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांनाही सांगतो. असं म्हणत यश बाकावरती चढतो आणि मोठ्याने ओरडतोच, की एखादी दवंडी पिटवल्यासारखं, की यश आणि कावेरीचं एकमेकांवरती खूप खूप प्रेम आहे. आता कावेरी त्याला समजावणार, तो पटकन दुसऱ्या बाकावरती चढतो. यश आणि कावेरी फक्त एकमेकांसाठी बनलेत. तेव्हा कावेरी पटकन त्याला खालती उतरवते आणि हसतच म्हणते, की यश, अहो ऐकणारा काय समजेल, तुम्हाला वेड लागले. त्या क्षणी अचानक यश तिला आपल्या जवळ खेचतो. कावेरीची नजर यशच्या नजरेलाच भिडते. कावेरीच्या डोक्यावर डोकं टेकवत यश तिला म्हणतो, की काहीही न बोलता इतकं समजून घेणारी, माझं मन जाणारी, सपोर्टिव्ह बायको असेल तर कोणाला वेड नाही लागणार. तो तिचं तोंड भरून कौतुक करतो आणि कावेरीची कळी खुलते. कावेरीचा चेहरा आपल्या हातांमध्ये पकडत यश तिला सांगतो, की माने आपलं नातं तर स्वीकारलंय, नक्कीच तुम्ही लवकरच तिचा विश्वास जिंकला. तेव्हा कावेरी उत्तर देते, की मी नक्की प्रयत्न करेन. आता यश आपल्या कावेरीचं चक्क माशी कंपेअर करतो. तो म्हणतो, की तुम्ही आणि मा अगदी सारखे आहात, तशाच स्ट्रॉंग, तसंच प्रत्येकाचं मन जाणणार आहे. तुमच्या आणि माच्या टीममध्ये ना बहुतेक मीच एकटा पडणार आहे. यशने असं म्हणताच कावेरी विचारते, की माझी आणि मानची टीम? उगाचच खोटी स्वप्न बघू नका यश. त्यावर यश विश्वासाने सांगतो, माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. आता फक्त आपल्यामध्ये ती अमृता प्रॉब्लेम आहे.
माझ्यावरती गोडाऊनमध्ये हल्ला करून तिने खूप मोठी चूक केली. ज्याने मला फसवलं ना अमृताचा माणूस, त्याचा चेहरा माझ्या अजूनही लक्षात आहे. आता काही यश अमृताला कच्चा सोडणार नाहीये. त्या क्षणी कावेरी यशचा हात आपल्या हातात घेत विश्वासानेच त्याला सांगते की मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा यशही कावेरीच्या हातेवर हात टेकतो आणि तिला डोळ्यांनीच खुणावतो. तेव्हा दोघेही ते जे हर्टमध्ये त्या दोघांचं नाव असतं तिकडे पाहतात आणि एकमेकांना खूप गोड स्माईल देतात. आजचा हा छानसा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. यश माकडे कावेरीला सोबत नेण्यासाठी परवानगी मागतो. तेव्हा मा कावेरीला खुन्नस देत यशला म्हणतात, तुझं जर काही काम असेल ते काम तू एकटा करूच शकत नाहीत का? आता हे सगळं मा त्या दोघांमध्ये फूट पाडण्याचं जे काम करतायत ना त्या मुद्दाम करतायत. कावेरीला कळून चुकतं. अमृताला तिच्या माणसाचा फोन येतो आणि त्याच वेळेस अमृता त्याला भेटण्यासाठी निघालेलीच असते. पण नेमकी कावेरी तिच्या वाटेत आडवी येते. तिला जाब विचारते की अमृता, नाही म्हणजे कुठे चालली इतक्या घाईघाईत? अमृताचा चेहरा असला घाबरलेला